तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव भावना ओंकार ग्राफिक डिझाईन आहे. यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं भावना मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, थंबनेलला आपण प्रोव्हाइड केलेल्या भावना कोणत्या व्हिडिओवरती कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ केलेल्या भावना बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले असतील भावना. त्याच्यानंतर व्हिडिओ होतोय की भावना बराच वेळ भावना लक्षात घ्या, जरा काही कामं असतात त्या निमित्ताने आपण बाहेर इकडे तिकडे असतो भावना, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपली कामं भावना चालू असतात, पण कसं आहे जो कंटेंट क्रिएटर आहे भावना, लक्षात घ्या, त्याच्याजवळ बरीच कंटेंट असतात. असं काही नाही की कंटेंट संपतो, लक्षात घ्या. कंटेंट तर भरपूर असतात. त्याच्यापैकी आता आपण काय केलं भावना, तुम्हाला माहिती असेल, आता गणेशोत्सव निमित्त आपण काय केले तुमच्यासाठी भावना, आपण एक आय डी कार्ड लोगो डिझाईन आपण केलेली होती भावना. त्यासाठी आपण काय केले, आय डी कार्डची डिझाईन आता या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण तुम्हाला मी सर्व बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंतमध्ये सांगणार आहे. त्याच्यामध्ये काय काय असतं, कसं काय असतं, फ्रंट बॅकमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी आय डी कार्डची पूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे. PST फाईल फोटोशॉपची तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे, ज्याच्यामधून तुम्ही साईज घेऊ शकता. साईज प्लस कशी घ्यायची, कोणती मेजरमेंट ठेवायची, कोणते कोणते कलर वगैरे काय जे काय असेल ते सर्व तुम्हाला बेसिकपासून ते ॲडव्हान्समध्ये मी आज सांगणार आहे. ओके, बरेच दिवसानंतर व्हिडिओ ते पाहून लक्षात घ्या. याच्यानंतर पाहून रेग्युलर व्हिडिओ येत जातील, लक्षात घ्या, मागे पुढे. ओके, तर इथे बघू शकता, हा तुम्हाला तर काय दिसतं एकदम कडकमध्ये फ्रंट आणि बॅक. त्याला आपण कसं बनवायचं हे आता आपल्याला फोटोशॉपमध्ये यायचं आपलं, लक्षात घ्या. फोटोशॉपमध्ये आल्याच्यानंतर हे बघा, मी तुम्हाला PST फाईल दिले. डायरेक्ट तुम्ही काय करायची, व्हिडिओ बघायचा, व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड कुठे पण असू शकतो, तो पासवर्ड टाकून पाहून तुम्हाला फाईल ओपन करायची, लक्षात घ्या. फाईल ओपन केल्याच्यानंतर आपण तुम्हाला तुम्ही या जे आय डी कार्डची साईज असते, आता बरेच जण आय डी कार्ड मार्केटमध्ये बरेच आय डी कार्ड आहेत, लक्षात घ्या. त्यांच्याकडनं तुम्हाला जर प्रिंट करायचं असेल किंवा तुम्ही डिझायनर आहेत, लक्षात घ्या. आता मी एक डिझायनर आहे तुमच्यासाठी, म्हणजे जे डिझायनर आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतो, लक्षात घ्या. ओके, तर काय करायचं आहे भावांनो, तुम्हाला जर ऑर्डर वगैरे आली, आय डी कार्डची आली किंवा डिझाईनची आली, तर कसं करायचं, तुम्ही त्यांच्याकडनं कस्टमरकडनं काय करायचं, आय डी कार्डची साईज घ्यायची, लक्षात घ्या. साईज घेतली, ते म्हणतील तुमच्या साईजप्रमाणे बनवा, लक्षात घ्या. मग तुम्ही काय करणार, नॉर्मल गुगलला जाणार, आय डी कार्डची साईज सर्च करणार आणि ती साईज, तसं नसतं भावना, लक्षात घ्या. जी प्रिंटिंग साईज आणि कटिंग साईज असते, ती साईज तुम्हाला कस्टमर जे रिटेलर असतात, जे आय डी कार्ड वगैरे बनवतात भाऊ, त्यांच्याकडनं तुम्हाला फाईल घ्यायची असते. हा मेन मुद्दा आहे साईजपासून. एकदम बेसिकपासून सांगतोय, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. ओके, पूर्ण बघा, नाहीतर ऐका कान देऊन, लक्षात घ्या. नाही बघितलं तरी चालेल, पण जे बोलतोय ते लक्षात ठेवा. ओके, जी साईज असते ती मेन तुम्हाला पाहिजे असते, कारण की तुम्ही जर मॅटर आय डी कार्डमध्ये लिहिला आणि जर समजा कटिंगला वगैरे जर गेलं, पूर्ण आय डी कार्ड बनवून खराब होणार, लक्षात घ्या. परत तुम्हाला डिझाईन स्टार्टिंगपासून करावी लागणार, ॲडजस्टमेंट. मेन मॅटर आहे भाऊ याच्यामध्ये ॲडजस्टमेंट. फोटोशॉपमध्ये ॲडजस्टमेंटसाठी थोडा प्रॉब्लेम येतो. त्याच्यासाठी एक म्हणजे ॲप्लिकेशन आहे कोरल ड्रॉ. ओके, CDR त्याला म्हणतात भाऊ. त्याच्यामध्ये जे प्रिंटरवाले, जे प्रिंटिंगवाले किंवा कटिंगवाले जे काय असतील, ते सर्व कोरलला बनवतात. आणि आपण डिझायनर असतो, तो आपण डिझायनर तुम्हाला माहितीच आहे, इलिस्ट्रेटर किंवा आपले जे फोटोशॉपची फाईल आपण PSTमध्ये बनवत असतो. जो डिझायनर असेल तो. जे आय डी कार्डवाले जर असतील, जर तुम्हाला कोरल ड्रॉ वगैरे जर येत असेल, तर तुम्ही कोरलवरती बनवू शकता. ओके, त्याच्यामध्ये साईज वगैरे मॅटर काही करत नाही, एकदम प्रॉपर डिटेलमध्ये समजतं. फोटोशॉपमध्ये थोडं प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. ओके, तर इथं काय करायचं, Ctrl+R जर केलं ना, तुम्हाला इथे साईज वगैरे इथे दिसून येतील वरती. पण मी तर म्हणतो Ctrl+R वगैरे नका करू. मी अलाइनमेंट लावून दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, साईज दाखवून देतो. ओके, सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. आता याच्यामध्ये किती 5 मिनटं गेली भाऊ. 5 मिनटामध्ये तुम्हाला तरी 5 मिनटं पण नसतील गेली, 2 ते 3 मिनटं गेली असतील. आय डी कार्ड बनवताना म्हणून साईज घ्यायची मिलीमीटर, लक्षात घ्या. इंचेसमध्ये साईज घ्यायची नाही, पिक्सलमध्ये पाहून मी व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी, पिक्सल लॅब. त्यासाठी पहिलं तुम्ही ही बघून घ्या फोटोशॉपचे व्हिडिओ. ह्याच्यामध्ये जे मी बोलतोय ते समजून घ्या. समजल्याच्यानंतर जर तुम्ही समजले, त्याच्यानंतर मग जर या व्हिडिओला 5,000+ व्ह्यूज आले, त्याच्यानंतर मी तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये व्हिडिओ बनवून प्रोव्हाइड करून देईन, ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये जसं फोटोशॉपमध्ये मी सांगतोय सेम त्याच ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये सांगेन. त्यासाठी पाहून 5,000 व्ह्यूजचा टार्गेट असणार आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं, हे मिलीमीटरमध्ये घ्यायचं, लक्षात घ्या. जेव्हा आपण साईज टाकतो, आता बॅनर बनवायचं तर पिक्सल किंवा इंचेसमध्ये साईज टाकतो, पण जर आय डी कार्डची डिझाईन बनवताना म्हणून तुम्हाला मिलीमीटर, लक्षात घ्या. मिलीमीटर्समध्ये टाकायचं आहे. इथं 95 आणि खाली घ्यायचं आहे 135. ओकेवरती क्लिक करून रेझोल्युशन जेवढं जास्त ठेवता येईल तुमच्या PC प्रमाणे. ओके, जर तुम्हाला हाय क्वालिटी बनवायची असेल, तुम्ही 800च्या वरती नका जाऊ, 300 ते 800च्या मध्ये कुठे पण ठेवू शकता. ओके, मी आता 800 ठेवलेलं आहे, जेणेकरून आपली जी काही डिझाईन आहे ना, क्वालिटी फाटणार, लक्षात घ्या. काही जण 70 ठेवतात, 72 ठेवतात, 100पासून स्टार्टिंग करतात भाऊ, लक्षात. तसं पण करू शकतात, तुमच्या ह्याच्यावरती आहे. तुम्हाला जशी कस्टमरला क्वालिटी प्रोव्हाइड करायची आहे त्याप्रमाणे सर्व साईज व रेझोल्युशन असतं. ओके, त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करणार आहे डायरेक्ट म्हणजे डिझाईनला. ओके,
मी काय करतो पहिला ते एक बॅकग्राऊंड वगैरे बनवून घेतो माझ्या थीमप्रमाणे, जसं की मला बनवायचं जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, ते इथे बघतो बॅकग्राऊंडला ऑरेंज कलर घेतलं. मला माहिती नाही की डिझाईन कशी बनणार आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला ते स्टार्टिंगचं जे आहे ते झाल्याच्या नंतरचं झालेलं आहे, लक्षात घ्या. ओके, पण मी तुम्हाला ते स्टार्टिंगला दाखवलेलं आहे. ओके, पेज जसं आपण आता एखादी डिझाईन करत जातो त्याप्रमाणे ते करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला घेतला, त्याच्यानंतर इथे एक जेपीजी घेतला आहे जो आपण इथं बघू शकता वरती देणार आहे. त्याच्यानंतर हा एक वरती मी काय केलेला आहे, एक म्हणजे आपण जसं की इथे काय असतो ब्रश. ओके, हा ब्रश आहे, असा ब्रश आपण मारतो, तुम्हाला माहिती असेल. ओके, तिथे बघा. ओके, हा ब्रश आहे, त्या ब्रशला आपण काय केलं नॉर्मल खाली कलर ओव्हरले कोणता पर्पल कलर आहे तुम्ही बघू शकता. तुम्ही कस्टमरला विचारून घ्यायचं, जर तुमच्याप्रमाणे जर सांगितलं करा बिंदास तुम्ही तुमचे कलर वापरू शकता. जर कस्टमरची थीम असेल त्यांच्याप्रमाणे, ओके, तर त्या कलर थीमप्रमाणे चालावं लागतं, लक्षात घ्या. हे आहे बेसिक नॉलेज. ओके, त्याच्यानंतर हे झालं बॅकग्राऊंडमध्ये. ओके, बॅकग्राऊंड का सांगतोय, कारण की तुम्हाला एकदम पूर्ण इथे म्हणजे कसं एकदम काहीतरी दिसेल स्क्रीनवरती, काहीतरी दिसते. ओके, लक्षात घ्या, म्हणून तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो. ओके, तर भाऊ पहिला पासवर्ड आहे भावांनो 2626. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं भावांनो. व्हिडिओमध्ये आपण बोलूनच पासवर्ड सांगत असतो, लक्षात घ्या. स्क्रीनवरती दिसत नाही. बरेच जण म्हणतात भाऊ पासवर्ड दिसत नाही, अजून पण काही जण आहेत जे नवीन न्यूज म्हणजे होत आहेत. ओके, तर इथे बघू शकता. आता मी तुम्हाला इथे काय सांगतो, इथे बघू शकता मी तुम्हाला ना फ्रेम म्हणून दिलेलं आहे. लेअर पॅलेटमध्ये लक्षात ठेवा, इथं फ्रेम म्हणून एक तुम्हाला मी एक बनवून दिलं आहे, बघू शकता, तुम्हाला दिसत असेल. तर ह्याला काय करायचं, तुम्हाला इथं मी ही जी लाईन दिसत असेल ना ती नसेल तर तुम्ही कलर ओव्हरले करतो आणि याला येलो कलर देतो. ओके, त्याला मी ओव्हरले कलर केलं आणि तुम्हाला आता इथे दिसते. इथे बघू शकता या डिझाईनच्या मध्ये एक ना ही इथलं साईडला ठेवूया. ठीक आहे, ही एक असं फ्रेम दिसतील तुम्हाला 1 2 3. तर ह्या जे तिसरी जी फ्रेम आहे 1 आणि 2 3 लाईनीच्या, त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, हा जो मॅटर आहे जर तुम्ही लिहिणार असाल तर तुम्हाला ह्या दोघांच्या मध्ये बसवायचा आहे, ह्याच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, लक्षात घ्या. ओके, आणि ही जी मधली लाईन आहे जी तुम्हाला दिसते फ्रेममध्ये, ओके, त्याला लॉक करून घ्या, सारखा प्रॉब्लेम देते. ही जी ॲरो बघा, लक्षात घ्या, ही जी आहे ही असणारे भावना तुमची फ्रेमची साईज. ओके, लक्षात घ्या, म्हणजे जो काय तुमची त्याला काय बोलू शकता तुम्ही कटिंग जर असेल तर तो असतो, लक्षात घ्या. ही जी मधली लाईन आहे, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला इथे कटिंग येणार आहे. कोणती कटिंग, तर तुम्ही जे लॅन ॲड, लक्षात घ्या, जो बेल्ट असतो जो पट्टा असतो त्याला लॅन ॲड बोलतात, लक्षात घ्या. तर तो पट्टा जो असणार आहे त्याच्यासाठी इथे हे असते, म्हणजे काय चालू म्हणजे एक खड्डा असतो, लक्षात घ्या. एवढंसं असं एक कापलेलं असतं एवढंसं कटिंग, ते प्रॉपर इथं आलं पाहिजे. जर तुम्ही त्या नाव वगैरे ॲड केलं तर ते नावामध्ये ते कटिंगला जाणार. म्हणून मी तुम्हाला काय केलेलं आहे, ही एवढी तुम्हाला जागा इथे सोडायची, ही हा स्पेस आहे तो सोडून द्यायचा आहे. तुमचं नाव जे आहे ते ह्या लाईनीच्या खाली करायचं आहे, लक्षात घ्या. ओके, आता तुम्हाला मी करून दाखवतो. ओके, आता इथं पुढे जायचं सर्व डिटेलमध्ये. आता मी तुम्हाला हे सांगितलं काय करायचं आणि कुठे काय करायचं. आता स्टार्ट करूया आपल्या डिझाईनला. व्हिडिओमध्ये 65 52 3 स्टेपमध्ये आहे, जो तुम्हाला PST फाईलला लागणार आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला काहीच गरज नाही, पण PST तर तुम्हाला बनवून घ्यायच लागेल. ज्याच्यामध्ये तुम्हाला ही फ्रेम वगैरे आपण मी प्रोव्हाइड केलेली आहेत. पिक्सल लॅबसाठी व्हिडिओ बनवून येऊन जाईल, लक्षात घ्या. ओके, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, बरेच दिवसानंतर येते बनवून. ओके, त्याच्यानंतर हे आपण काय केले थोडं म्हणजे जसं की आपण क्रिएटिव्हिटी करत असतो त्याप्रमाणे ID कार्ड वगैरे आपण इथे बघू शकता, तुम्ही करून दिलेलं आहे. तो वरती बघू शकता येलो कलर आपण इथे प्लेन कलर इथे ॲड यामध्ये दिला आहे. पुढे जाऊया. तुम्ही जसं आपण डिझाईन करतो ना कोणत्या पण डिझाईनमध्ये, असं काय नाही की एकदम कडकमध्ये डिझाईन करायची, लक्षात घ्या. फक्त कलर जे आहेत ते लाईट कलर घ्यायचे, डार्क कलर घ्यायचे नाहीत. जेवढे तुम्ही लाईट कलर किंवा डार्क कलर घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन बसवायचे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हा मंडळा वगैरे आपण यामध्ये ॲड केलं आहे, फ्लावर. त्याच्यानंतर आता हे झालं आपलं बॅकग्राऊंडवरती मी जास्त लक्ष देतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मेन बॅकग्राऊंड असतो बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर आपले जे गणपती बाप्पा, तुमच्याकडे कोणताही फोटो असेल गणपती बाप्पांचा कस्टमरने दिला असेल तर तुम्ही ॲड करायचा, किंवा तुम्ही गुगलवरतून घेऊन थोडं कष्ट करून त्याच्यामध्ये जाऊन सेट करायचा. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. इंस्टाग्रामला आपण पोस्ट टाकलेली आहे, नसेल पाहिले तर जाऊन चेक करून घ्या भावना. लवकरच आपले 5000 मित्रपरिवार होतील, त्यासाठी नक्की फॉलो करून घ्या. तुम्ही तुमच्या मित्रांना आपली ID शेअर करा, जेणेकरून तुम्हाला बरेच सारे डिझाईन वगैरे प्रोव्हाइड करत असतो मी, ते तुम्हाला बघायला भेटेल. ओके, मेनवरती मंडळाचं नाव वगैरे इथे लिहून घ्यायचं, इथे दिसत असेल तुम्हाला. मेन जेवढं तुम्ही डिटेलमध्ये मी व्हिडिओ जे सांगतोय ते जर तुम्ही लक्षपूर्वक बघितले ना, काहीच गरज नाही भावना PST फाईल वगैरे घ्यायची, तुम्ही स्वतःहून डिझाईन करू शकता. फक्त तुम्हाला अलाइनमेंट लागत असते. आता इथे बघू शकता मी काय केलं, हे जे मित्रचा हा जो वरती आहे ना तो मी थोडासा हलकासा वर घेऊन गेला, कारण की मला माहिती आहे की सेंटर जो असणार आहे तो आपला इथे येणार आहे. तरी हा एवढा खड्डा म्हणजे ही जी लाईन आहे ना, या लाईनीला एवढा असा खड्डा येऊ शकतो, लक्षात घ्या. मी ते रॅक्टँगल काढून दाखवतो तुम्हाला.
हे मॅटर असतं तुम्ही जे आय डी कार्ड जे बनवायला तुम्ही देणार, लक्षात घ्या, त्यांच्याकडची जी साईज असेल ना तीच घ्यायची. ओके. हा एवढा तरी खड्डा येणार असतो आपल्या आय डी कार्डमध्ये, लक्षात घ्या. असा आडवा तरी असतो किंवा गोल असतात. त्यांना विचारायचे तुमचे कसे काय जे आहे ते आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही त्याप्रमाणे हे नाव वगैरे ॲडजस्ट करायचं आहे. बघा आता नाव जास्त पण मी मोठं नाही केलं इथे दिसायचं तुम्हाला, नाही तर मी आपला असा ताणू पण शकतो याला. सॉरी, दुसरा पासवर्ड 4040 बघा असं पण करू शकतो. ते एकदम म्हणजे विचित्र वाटणार भाऊनो. हे नॉर्मल आता बघू शकते असं पण आहे तर दिसतंय तुम्हाला भाऊनो, काहीतरी आहे नाव वगैरे आहे दिसतंय, असं काही नाही की नाही दिसत आहे. जेव्हा तुम्ही वाटल्यास तर एक हार्ड कॉपी प्रिंटरला आपण काढतो म्हणजे झेरॉक्समधून, तसे पण काढू शकता. म्हणजे तुम्हाला समजेल की नाव किती दिसतंय, केवढं दिसायला पाहिजे, किती साईज कमी आहे. ओके. तुम्ही स्टार्टिंगला त्याची कॉपी पण काढू शकता, म्हणजे एकदम पूर्ण फायनल करायच्या आधी. पण ते तुम्हाला सर्व स्वतः करावं लागेल, ते लोक करून देणार नाही, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर पुढे येतो. पुढे याच्यानंतर गणपती बाप्पांची आपण ॲडजस्टमेंट तर केली भाऊन. हे सर्व काय तुमच्याकडे रेडी मटेरियल असेल तर हे जर मी सर्व सांगत बसलो तर 1 तासापेक्षा जास्त वेळ जातो भाऊनो डिझाईन बनवायला. असं नाही की 10 मिनिटामध्ये व्हिडिओ होतो. ओके. पुढे यायचं. पुढे याच्यानंतर आता इथे बघू शकता हा खाली लोगो आहे माळाचा गणपती. हा आपण डिझाईन केला आहे कॅलिग्राफी. ओके. गेल्या वर्षी जर तुम्हाला नक्की करायचे असेल तुमच्या मंडळाचे किंवा कोणाच्या गणेशोत्सव मंडळाचे, आपण नक्की करून देऊ शकतो. लक्षात घ्या, कॅलिग्राफी डिझाईन लोगो. ओके. जो तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता माळाचा गणपती. त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे गेल्याच्यानंतर इथे खाली सभासद किंवा जे काय अध्यक्ष वगैरे जे काय असतील कार्य, याचे काय करायचे तुम्ही एक एक सर्व तुम्हाला जेवढे लागणार आहेत तेवढं सर्व तुम्हाला JPG करून किंवा PNG फॉर्मॅट करून तुम्हाला प्रोव्हाइड करून द्यायचे आहेत. आणि ही एक आपण खाली आहे, हे काय होणार नाही आहे, लक्षात घ्या. हे एकदम बरोबर आहे. ओके. जे काय मटेरियल आहे फक्त तुम्ही जे टेक्स्ट वगैरे घ्याल ना, या लाईनीच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, लक्षात घ्या. ओके. नाहीतर ते विचित्र आणि कटिंगला वगैरे जाणार, परत ते म्हणजे अंगापेक्षा बोंग वाटणार, लक्षात घ्या. ओके. हे झालेली आपली फ्रंट. आता मी तुम्हाला इथे दाखवतो. इथे बघू शकता तुम्हाला इथं दिसत असेल. ओके. इथे बघू शकता. आता हा जो मॉकअप आहे, हा मॉकअप आपण काय करतो, कोणता मॉकअप सांगतो मी तुम्हाला, हे जे लँड हेड वगैरे, हा जो बेल्ट आहे ना, तो म्हणून बेल्टला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला कसं सेट करायचं, त्याची काय साईज असेल, त्याच्यासाठी पण तुम्हाला एक एवढाच व्हिडिओ करावा लागणार आहे जेवढा तुम्हाला आय डी कार्डसाठी केलेला आहे, लक्षात घ्या. दोघांचं पण सेम असतं भावनो, सेम म्हणजे त्याच्यामध्ये थोडं फरक असतं. इथे बघू शकता आय डी कार्ड तर तुम्हाला दिसतं एकदम क्लिअरमध्ये दिसतंय. ओके. बघू शकता पूर्ण डिटेल, जसं तुमचं गणपती वगैरेचं बाप्पांचा आपला फोटो असेल त्याप्रमाणे तुम्ही ते अलाइनमेंट करू शकता. ओके. इथे दिसत असेल तुम्हाला. हा जो वरचा स्पेस आहे एवढा तर नसतो, पण हे जे मॉकअप आहे हा आता आपण गुगलवरून घेतो बनवतो, त्यांचं सेटिंग कशी असते ही त्यांना माहिती आहे. ओके. ती जास्त जागा ठेवतात पण आपण काही एवढी जागा ठेवत नाही, लक्षात घ्या. आपले इंस्टाग्रामवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ वगैरे आपण अपलोड केलेले आहेत, जे काही दुर्गा मातेचे आय डी कार्ड वगैरे आपण डिझाईन केले होते. ओके. त्याच्यानंतर आता बॅक साईड. आता बॅक साईडला काय करायचं, बॅक साईडला सेम PST फाईल ठेवायची जेवढी तुमची फ्रंटला झाली असेल तशी. ती झाल्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, डायरेक्ट तुमचं जे काही मंडळाचं नाव किंवा लोगो वगैरे जे काय असेल ना ते ॲड करायचं. इथे बघू शकता मी आता तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. हा एक लेन्स आहे ना, ही लेन्सचा काय उपयोग नाही, डिलीट मारून टाकू. डिलीट मारल्याच्यानंतर पुढे जायचं. व्हिडिओ बनवून मोठा होतो पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत असतो काय चाललं काय नाही. ओके. कसं करायचं काय करायचं एकदम पूर्ण बेसिक. इथे बघू शकता. आता काय केलं आपण, इथे लोगो ॲड केला आहे मंडळाचा किंवा तुम्ही इथे त्यांचं लोगोच म्हणजे जे नाव असतं, जसं की आता माळाचा गणपती वगैरे जर काय असेल तर तो असेल तो आपण इथे ॲड करू शकतो. ओके. त्याच्यानंतर जर त्यांना लोगो वगैरे इंस्टाग्रामची ID किंवा त्यांच्या मंडळाचं जे काय ट्रस्ट वगैरे जर काय असेल ते इथे ॲड करायचं असेल ते पण करू शकता. असं काय नाही, तुम्ही पूर्ण कस्टमरला विचारून घ्यायचं. आणि इथे वरती शायरी वगैरे तुम्ही टाकू शकता किंवा हे जे आपण अशोक भाऊ मित्रमंडळ हे जे लिहिले तेच इथं वरती तुम्ही घेऊ शकता. ओके. जे तुम्हाला इथं दिसतं. त्याच्यामध्ये डिटेलिंगमध्ये काय असतं, फक्त साईज मेन मॅटर करते, साईज आणि तुमचे अलाइनमेंट. तुम्ही किती नावं मोठी घेत आहे हे पूर्ण तुम्ही जेव्हा असं तुम्ही मॉकअप बनवाल तेव्हा तुम्हाला दिसून येईल की आपलं केवढं काय आहे आणि किती बनवलेलं आहे आपण. ओके. तर भावनो तिसरा पासवर्ड आहे भावनो 3535. ओके. अशाच प्रकारच्या भावनो आकर्षक आपण व्हिडिओ आता घेऊन येत असणार आहे भावनो. जसं जसं वेळ भेटेल, बरोबर खरं सांगतो वेळ भेटत नाही. तुम्ही भावनो व्हिडिओ बघतच नाहीत, लक्षात घ्या. त्याच्यासाठी मला पण व्हिडिओ बनवूसे वाटत नाही, तरी पण मी आता काय करतो भावनो, गणेशोत्सव चालू झालेला आहे त्यानिमित्त आपण काय करणार आहे भावनो, तुमच्यासाठी व्हिडिओ जसं जसं वेळ भेटत जाईल तसं मी घेऊन येत जाईल. ओके. चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये भावनो. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी करून घ्या व इंस्टाग्रामला भावनो नक्की फॉलो करून घ्या. लवकरच आपला मित्रपरिवार वाढत जाणार आहे. ओके. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.